आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। बारामती सेफ व्हावी म्हणून जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौभाग्यवतीसाठी बारामती मतदारसंघ सेफ व्हावा म्हणून महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी दिल्याचे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आबादास दानवे यांनी परभणीत आयोजित केलेल्या सभेतून केला। खासदार संजय जाधव यांनी दिनांक 2 एप्रिल मंगळवार रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या निमित्ताने रॅलीनंतर घेतलेल्या सभेतून अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्ला चढवला। यावेळी खासदार संजय जाधव, खासदार डॉक्टर फौजिया खान मॅडम, आमदार राजेश टोपे, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सीताराम घनदाट, माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार सुरेश जेतलिया, माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे, लक्ष्मण वडले, माजी आमदार मीरा रेंगे, डॉक्टर विवेक नावंदर, सिद्धार्थ हत्यांबिरे, भगवान वाघमारे, संतोष बोबडे, अतुल सरोदे, जिल्हा प्रमुख विशाल कदम, जिल्हा प्रमुख सुरेश ढगे, सगुबाई लटपटे, गणेश देशमुख, सुशील भैया देशमुख, नवनीत पातपोर, अरविंद देशमुख, सुनील देशमुख, श्रीमती ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। सफा बैतुल मालतर्फे 400 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप। रमजान महिन्याचे औचित्य साधत जमियत उलेमा हिंदचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सफा बैतुलमाल संघटनेच्या वतीने जिंतूर शहर व परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या 400 कुटुंबियांना अन्नधान्य व शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले। जिंतूर शहरात गेल्या 12 वर्षांपासून मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान सय्यानी हे सफा बैतुलमाल ही संघटना चालवत असून दरवर्षी रमजान महिन्यात मुस्लिम समाज बांधवाकडून जकात, सदका, अतिया व इसाले सवाबची रक्कम जमा करून त्या रकमेतून जिंतूर शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील गोरगरीब विधवा परित्यक्त्या महिलांना रमजान महिन्यात रोजे ठेवून कामासाठी बाहेर पडण्याची गरज पडू नये म्हणून कुटुंबियांना 1 महिन्यात पुरेल एवढा अन्नधान्य व ईदसाठी शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात येते। या वर्षीही सज्जाद भैया, शेख रहमत, जुमान चौस, मिर्झा ओसामा बेग, बरकत गुत्तेदार आदींनी मुस्लिम दानशूर व्यक्तीकडून जकात व अन्य रूपाने रक्कम जमा करून त्या रकमेतून 400 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले। या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल, साबण, मसाले तसेच ईदच्या दिवशी शिरखुर्मा करण्यासाठी लागणारा सर्व सुकामेवा, साखर आदींचा समावेश आहे। दानशूर व्यक्तींनी मदत करावी याबाबत बोलताना मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांनी सांगितले की रमजान महिन्यात दानशूर नागरिकांना सोने, चांदी, रोख रक्कम इस्तका मालमत्तेवर जकात देणे बंधनकारक असून 1 लाख रुपयावर 2,500 रुपये जकात असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जकातमधील थोडीफार रक्कम सफा बैतुलमाल संघटनेला द्यावी जेणेकरून जास्तीत जास्त गरजू कुटुंबांना मदत करता येईल। डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त जिंतूर शहरात विविध कार्यक्रम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने जिंतूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर विचारमंच जिंतूर व गोर बंजारा समाज बांधवाच्या वतीने जिंतूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिनांक 9 एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता जिंतूर नगरपालिका समोर सप्त खंजेरी वादक पंकजलाल महाराज यांचा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम तसेच डॉक्टर प्रकाश राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती यांचे लोकशाही और संविधान बचाना भारत की जिम्मेदारी या विषयावर व्याख्यान व बंजारा समाजात प्रसिद्ध असलेले नामा बंजारा यांचेही भव्य व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सावजी कडमकर, उद्घाटक रमेशचंद्र दगडूलाल दरगड, स्वागत अध्यक्ष सुरेखा टाले, डॉक्टर सुभाष पोमनाईक जाधव, विशेष उपस्थिती रामभाऊ नगरकर, शंकर राठोड, राहुल प्रधान, गुणीरत्न वाकोडे, हिरका भावसिंग आडे, निजाम काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकार मूर्ती, रामभाऊ राऊत, परमेश्वर वैजनाथ आप्पा मेंदुकुडे यांचा सत्कार तसेच सामाजिक क्षेत्रात विविध प्रावीण्य काम केलेल्या नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे। आमदार मेघना देवी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून कापूस यार्डातील बीट सुरू।
सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कापूस यार्डात बंद असलेले बीट सुरू करण्यासाठी आज दिनांक 2 एप्रिल मंगळवार रोजी बैठक घडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी सेलू तालुकाध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू ॲडव्होकेट दत्तराव नारायणराव कदम, डॉक्टर संजय रोडगे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू यांनी विशेष प्रयत्न केले। शेतकरी बांधवाचे हित हे सर्वप्रथम असून शेतकऱ्यांचा माल आणि व्यवहारामुळे बाजार समिती आणि व्यापार चालतो, त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केले। गेल्या 25 दिवसापासून सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती कापूस यार्डातील बीट हे बंद होते। दरम्यानच्या काळामध्ये मासिक सभेत सभापती व व्यापारी संचालक यांच्यातील मारहाण तसेच व्यापारी संचालकांना चोर आहे असे अपशब्द वापरले गेल्यामुळे व्यापारी असोसिएशन जोपर्यंत संबंधित संचालक माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कापूस यार्डातील बीटवर बहिष्कार टाकतो असे पत्र दिले। तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच बैठका झाल्या, बऱ्याच चर्चा झाल्या, पण विश्वासार्हतेच्या अभावामुळे पर्याय निघाला नाही। सेलू तालुक्यातील शेतकरी वर्गाची होणारी हेळसांड तसेच व्यापारी वर्गात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी व सेलूतील बाजारपेठ आणि व्यापार सुरळीत करण्याच्या हेतूने आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी मध्यस्थी करत सन्मानजनक पर्याय काढला। तसेच एकेकाळी सेलू बाजारपेठ कापसासाठी प्रसिद्ध असून आपल्या शहरातील कापूस व्यापार हा वाढला पाहिजे, तसेच शेतकरी व्यापार आणि बाजार समितीमध्ये तणाव न होता समन्वय वाढला पाहिजे असे मत व्यक्त केले। सेलू ही कापसाची मुख्य बाजारपेठ असून येथे मराठवाड्याच्या सर्वदूर भागातून कापूस विक्रीसाठी येत असतो। हे वैभव दरम्यानचा वादामुळे लोक पावत होतो, याची दखल घेत आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी पुढाकार घेऊन व्यापारी यांची बैठक घेऊन अडचणी विचारल्या व त्यांना विश्वास दिला व सन्मानजनक पर्याय काढला। यावर व्यापारी असोसिएशन पदाधिकारी आणि सदस्य व तसेच सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी सकारात्मक होकार दर्शविला व उद्या दिनांक 3 मार्चपासून बीट पूर्ववत सुरू करण्यास होकार दिला। बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली ताठे, अनिल पवार, अजय भैया डासाळकर, केशव सोळुंके, भास्कर पडघन, रामेश्वर राठी, शैलेश तोष्णीवालसह आदींची उपस्थिती होती। देऊळगाव गाद येथे पिसाळलेल्या वनारांचा हैदोस। सेलू तालुक्यातील देऊळगाव गाद येथे 100 ते 150 वनारांचा टोळक असून मागील महिन्यापासून गावात घोडधूस घालत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे। देऊळगाव गादमध्ये मागील 15 दिवसापासून पिसाळलेल्या वानराने माणसावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये आतापर्यंत 8 ते 10 माणसांना चावा घेतला असून जखमी माणसावर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची वेळ आली आहे। त्यांचा चावा इतका तीक्ष्ण असतो की रुग्णावर टाके मारणे किंवा उपचार करणे सुद्धा कठीण होत असल्याचे दिसते। तसेच वृद्ध व्यक्ती, महिला, बालकांना धोका निर्माण झाला असून वानराला घाबरून पळालेल्या काही व्यक्तींचे हातपाय फ्रॅक्चर झाले तर काहींना खोल जखमा झाल्या। त्या वानराच्या टोळ्याला कुत्री किंवा त्यांचे पिल्ले भुकत त्यांच्या मागे लागते तर त्या कुत्र्याला पकडून ते वानरांचे टोळक त्या कुत्र्याला बेदम मारतात। त्यामुळे कुत्री पण वानर दिसले की लांब पळायला लागतात। त्याचाच आज दिनांक 2 एप्रिल मंगळवार रोजी वन विभागाची गाडी आली पण रिकाम्या हाताने 4 वानर पकडून गेली। या वानराच्या दहशतीमुळे शेतकरी व अंगणवाडीतील मुलांना शाळेत जाणे सुद्धा अवघड झाले असून गावात वानरांची दहशत पसरली असून या वानरांचा विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी देऊळगाव गादकऱ्यांकडून होत आहे। सेलू पिंपळगाव दरम्यान लाईन ब्लॉकमुळे रेल्वे उशिरा धावणार। सेलू ढेंगडी पिंपळगाव दरम्यान 6 आणि 9 एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे। यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहे। गाडी क्रमांक 1761 मुंबई तपोवन एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान 135 मिनिटे उशिरा धावेल। गाडी क्रमांक 12788 नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान 105 मिनिटे उशिरा धावेल। गाडी क्रमांक 17232 नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान 105 मिनिटे उशिरा धावेल। गाडी क्रमांक 17630 नांदेड पुणे एक्सप्रेस नांदेड मानवत रोड दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल। गाडी क्रमांक 17661 काचीगुडा रोटेगाव एक्सप्रेस प्रवासात 240 मिनिटे उशिरा धावेल। तर गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस 6 आणि 9 एप्रिल रोजी औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे।
परभणी जिल्ह्यासाठी 1332 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त. परभणी जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यासाठी 1332 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून अनमोल इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. साखर नियतन क्विंटलमध्ये तालुका व गोदाम निहाय पुढील प्रमाणे आहे. परभणी 384, पूर्णा 131, पालम 98, गंगाखेड 130, सोनपेठ 60, पाथरी 95, सेलू 167, मानवत 87, जिंतूर 124, बोरी 56 याप्रमाणे तिमाही साखर नियतन प्राप्त झाले आहे. साखर नियतन फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रति कुटुंब प्रति शिधापत्रिका 1 किलो याप्रमाणे आहे. साखरेचा विक्री दर प्रति किलो 20 रुपये किरकोळ दराने वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.